ज्ञान भक्ती वैराग्याचं वर्णन करतात। ज्ञान म्हणजे कोणतं? ज्ञानेश्वर महाराज। भक्ती म्हणजे कोण? तर नामदेव महाराज। आणि वैराग्य म्हणजे कोण? तर तुकाराम महाराज। या तिन्हीचं जो व्यक्ती चिंतन करतो, संसार रूपी भावसागरातून तो आपोआप तरून जातो। एक संत आहे, एक संत दुसऱ्या संताचं वर्णन करू शकतो, एक गायनाचार्य दुसऱ्या गायनाचार्याचं वर्णन करू शकतो, एक वादक दुसऱ्या वादकाचं वर्णन करू शकतो, एक भागवताचार्य दुसऱ्या भागवताचार्याचं वर्णन करू शकतो। वर्णन करण्यासाठी योग्यतेचाच माणूस असला पाहिजे। म्हणून निळोबाला एक संत आहे आणि एक संत दुसऱ्या संताचं वर्णन करू शकतात। विठ्ठल 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 विठ्ठल। एक नाही, दोन नाही, तीन नाही माय बाप, तर तब्बल 42 दिवस आपल्या श्री गुरुशाची अनुष्ठान करतात। 41वा दिवस उजडतो। जगाच्या मालकाला काळजी वाटते, जगाच्या मालकाला काळजी वाटते। जगाचा मालक पांडुरंग परमात्मा खाली येतात आणि म्हणतात, उठ निळोबा उठ, मी आलोय। निळोबाला हळूच डोळे उघडून पाहतात, तर कोण? जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आपल्या समोर उभे आहेत। निळोबारांनी मागावं आणि देवांना न द्यावं असं कधी होत नव्हतं माय बाप। पण निळोबारांनी काहीच मागितलं नाही। आपण जर त्या जागी असतं तर काय मागितलं असतं माय बाप? रहने के लिए माडी, घूमने के लिए गाडी और उसमें एक चाहिए लड़की, याच्याशिवाय आपल्याला काहीच सुचत नाही माय बाप। विठ्ठल 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 तुम्हाला एक दृष्टांत सांगतो माय बाप, ऐका। मारुती महाराज ऐका। एका गावामध्ये एक खूप गरीब परिस्थितीतला माणूस राहत होता। त्याच्याकडे 2 टायमाचं जेवण सुद्धा नव्हतं। तो भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन अनुष्ठान करत होता। त्याला भगवान प्रसन्न झाले, म्हणाले, बोल बालका, काय पाहिजे तुला? ते म्हणते, देवा लय गरीब वाईट परिस्थिती आहे हो, मला काहीतरी असं द्या की कधी संपणार नाही। देव म्हणतात, बर। त्याला एक डब्बी देतात। त्या डब्बी उघडल्याबरोबर त्याच्यातून एक सोन्याची अंगठी बाहेर पडते माय बाप। ते घरी डब्बी घेऊन जातात। ते दररोज रात्रंदिवस अंगठ्या काढून ढीग मारतात अंगठ्याचा आणि बाजारात नेऊन विकतात। इतके श्रीमंत होतात। कार, बंगला, 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण, हे सर्व गोष्टी येतात। आणि तुम्हाला तर माहिती आहे, जातात आपल्या बाजूच्या शेतकऱ्यांनी 5 एकर ऊस पेरला, आपण 10 एकर ऊस पेरतो। कोणाला देखवत नाही माय बाप। शेजारच्या बाईचं देखवत नाही माय बाप।